हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल की ह्या वर्षी खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये जांभळं बघायला मिळतात आणि ह्या वर्षी खूप जास्त प्रमाणात जांभळं आलेली आहेत. तर पहा, मी सुद्धा मार्केटमधून ही जांभळं आणलेली आहेत. तर पहा, ही जी जांभळं आहेत, ही जांभळं नुसती खायलासुद्धा खूप छान लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे या जांभळांपासून आज आपण जांभूळ शॉट करणार आहोत आणि आता जांभूळ शॉट खूप छान मस्त लागतं. तर मग चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण जांभळांपासून जांभूळ शॉट तयार करून घेणार आहोत. तर पहा, मी इथे मार्केटमधून अर्धा किलो जांभळं घेतलेली आहेत. तर पहा, ही जी जांभळं आहेत ना, ही जांभळं आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत. ह्या वर्षी मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जांभळं दिसतात. तर पहा, हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणारं जांभूळ शॉट आज आपण अगदी घरच्या घरी आणि सोप्या अशा पद्धतीने करणार आहोत. मला थोडा खोकला झालेला आहे आणि माझा थोडा घसा बसलेला आहे, त्याच्यामुळे मी खूप हळूहळू बोलते. तर पहा, जांभळं स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर आपल्याला जांभळांचा हा जो गर आहे ना, तो काढून घ्यायचा आहे. तर पहा, जांभळांचा गर तुम्ही अगदी दोन पद्धतीने काढू शकतात. अशा पद्धतीने हाताने सुद्धा काढू शकतात किंवा तुम्ही इथे चाकूच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही याचा गर तुम्ही काढू शकतात. तर पहा, मी अशाच पद्धतीने जी काही जांभळं आहेत त्या जांभळांचा मी अशा पद्धतीने गर काढून घेतलेला आहे. तुम्ही या जांभळांपासून जांभूळ शॉटसुद्धा तयार करू शकतात किंवा जांभळापासून तुम्ही सरबतसुद्धा तयार करू शकतात. तर मी अशाच पद्धतीने जांभळांचा जो गर आहे तो काढून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी मी इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. तर पहा, तुम्हाला हे जांभूळ शॉट तुम्हाला कसं गोड कमी गोड हवं त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये साखर कमी जास्त ॲड करू शकतात. त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी पुदिन्याची पानं ॲड केलेली आहेत. ती सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकतात. तर पहा, मी इथे 2 लिंबू घेतलेले आहेत. तर आपल्याला या 2 लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे. तर पहा, आता हे सगळं आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून हे सगळं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं जांभूळ शॉट तयार झालेलं आहे. तर मग चला, आता पटापट हे जे जांभूळ शॉट आहे कशा पद्धतीने रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये सर्व करतात. तर पहा, इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा इथे मसाला घेतलेला आहे. हे दोन्ही छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत. तर पहा, मगाशी आपण जे लिंबू पिळले होते त्याची सालं फेकून न देता ग्लासांचे जे काठ आहेत ना, त्या काठाला आपल्याला छान मस्त हा लिंबू अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आहे. आता पहा, अशा पद्धतीने लिंबू चोळून घेतल्यानंतर आपल्याला हे जे ग्लास आहेत ना, हे उपडे या मीठ आणि मसाल्यामध्ये मस्त असं कडेकडेला मस्त असं लावून घ्यायचं आहे. तर पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो जांभूळ शॉट आहे
मला ना ॲक्च्युली ना बोलताना मध्ये मध्ये थोडा ना खोकला येतो आहे, त्याच्यामुळे माझा आवाज पण थोडा बसलेला आहे. तर पहा, हा जो जांभूळ शॉट आहे हा आपल्याला ग्लासामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपला जांभूळ शॉट मस्त तयार झालेला आहे. तुम्ही या जांभूळ शॉटपासून सरबतसुद्धा तयार करू शकतात. ग्लासामध्ये 3 ते 4 चमचे जांभूळ शॉट ॲड करा, त्याच्यामध्ये तुम्ही स्प्राईट ॲड करा. अशा पद्धतीने तुम्ही अगदी या जांभूळ शॉटपासून तुम्ही कोल्ड्रिंकसुद्धा तयार करू शकतात. आणि हे जे जांभूळ शॉट आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट असं लागतं. रेस्टॉरंटमध्ये मिळणारं जांभूळ शॉट अगदी आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने करू शकतो. आणि हे जे जांभूळ शॉट आहे आपल्याला स्पूनच्या साहाय्याने अशा पद्धतीने खायचं आहे. हे जांभूळ शॉट चवीला एक नंबर आणि भन्नाट असे लागतात. तुम्ही हे जांभूळ शॉट फ्रीजमध्ये एका स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात. जेव्हाही तुम्हाला जांभूळ शॉट खायचं असेल तेव्हा तुम्ही फ्रीजमधून काढून तुम्ही हे जांभूळ शॉट खाऊ शकतात.